नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट अशी कारल्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तुम्ही कारल्याची भाजी पण बनवू शकता. खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत कारल्याच्या भाजीच्या, पण आज आपण ही वेगळी बनवूया. आणि 250 ग्रॅम आहेत बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला अशी खिसणी घ्यायची आहे बघा, मोठी ह्याची. आणि त्याला काय करायचं, आपल्याला ह्याला खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये. बारीक बघा, असे बारीक झाले पाहिजेत. अशा पद्धतीत बघा मी कारलं खिसून घेतलेलं आहे. जर तुमचं कारलं जर मोठं असेल किंवा निबारा असेल म्हणतात, त्याच्या आतमध्ये जर बी असेल का नाही, तर पहिले 2 तुकडे करायचं, आतलं बी सगळं काढून घ्यायचं, नंतर खिसायचं. खिसलं जातं आणि असं मोठं मोठं खिसायचं. जास्त जर तुम्हाला बारीक पाहिजे तर तुम्ही बारीक पण खिसू शकता. आता ह्यात टाकणार आहे मी 1 चमचाभर मीठ. आणि चिंच काय केलेली आहे मी, 1 बुटूक पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. आता हे सगळं आपल्याला काय करायचं, असं चांगलं चुळून घ्यायचं ह्याला बघा. अशा पद्धतीमध्ये चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे. आणि चिंच काय केली होती मी, एक अर्धा तास भिजत घातली होती बघा ही. आणि तिचा रस काढलेला आहे. आणि त्याच्या सकाळ थोडी थोडी चिंच पण आहे बघा ह्याच्यात. तर हे आपल्याला असंच एक 10 मिनिटासाठी, आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. असं हातानं चोळल्यानंतर तुम्हाला जर चमच्यानं पाहिजे तर तुम्ही चमच्यानं पण करू शकता. 10 ते 15 मिनटं बघा ठेवलं होतं मीठ आणि चिंचचा कोळ लावून. तर बघा हे अशा पद्धतीत पिळून घ्यायचं. जर नसलं तर तुम्ही थोडंसं ह्याला धुवून जरी घेतलं तरी पण चालू शकते बघा. अशा पद्धतीने पिळून घ्यायचं. पिळून घेतलं आहे बघा चांगलं एकदम, असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. आणि जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धुवून पण घेऊ शकता. तर हे बघा चिंचचं पण ह्याच्यामध्ये थोडं थोडं आहे, कारण मी चिंच धुवून भिजत घालते कधी पण. म्हणजे काय खडं रेती जर असेल का नाही तर ती निघून जाते. आणि भिजल्यानंतर पण आपण वरचं घ्यायचं, म्हणजे कधी रेती बिती चिकटली असली चिंचला तर निघून जाते. बघा ह्यात चिंच थोडी राहिलेली आहे. आता आपण आज जी बनवणार आहे ना, ही लोखंडाच्या तव्यात बनवणार आहे. ह्यात आपल्याला तेल टाकायचं. तेल आपल्याला जास्त नाही टाकायचं, एकदम थोडं टाकायचं आणि गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅस केलेला आहे बारीक. छोटा अर्धा चमचा बघा ही मोहरी टाकायची. मोहरी चांगली फुटून देऊया. मोहरी थोडीशी मोठी आहे बघा. आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. आता त्यात टाकणार आहे मी हा कढीपत्ता धुवून पुसून घेतलेला आहे. त्यात टाकायचे 7 ते 8 बघा लसणाच्या पाकळ्या मी अशा पद्धतीत कुटलेल्या आहेत. कुटून घ्यायचं बारीक, एकदम पेस्ट वगैरे टाकू नका. त्यात टाकायचे बघा 2 चिमूट हिंग पावडर. गॅस करणारे आता मिडियम, कारण बारीक केला होता, जास्त गरम झालं होतं. आता ह्या लसणाचं काय आहे माहिती आहे, हलकासा कलर चेंज झाला पाहिजे, त्यासाठी असं परतून घेऊया चांगलं. लसूण पण बघा चांगला भाजला गेलेला आहे. गॅस केलेला आहे मिडियम. त्यात टाकायचे की मिडियम आकाराचा कांदा. जास्त मोठा पण कापलेला नाही, जास्त बारीक पण कापलेला नाही ना. हा कांदा पण आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा 1 मिनिटभर फक्त बघा मी परतून घेतलेला आहे. त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद. आणि त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ. मीठ काय आहे माहिती आहे का, पहिलंच आपण त्याला जे लावलं होतं का नाही कारल्याला, ते पूर्ण पिळून निघून जातं ना, मग थोडंसं टाकायचं. जर असेल कारल्यामध्ये मुरलेलं ना तर जास्त खरट होईल. तर हे पहिलं परतून घेते. परतून घेतले बघा मिनिटभर. कांदा पण भाजलेला आहे. आपल्याला एकदम कांदा असं लाल करायचं नाही, अशा पद्धतीत भाजला का नाही की छान लागतं. आता त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर थोडीशी मी जास्त घेतलेली आहे. आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. आणि देठं पण घेतलेली आहेत बघा, ही देठं अशी. गॅस मिडियमच आहे. एक हलकंसं आपण ह्याला परतलं का नाही, त्यात टाकणारे 1 चमचा मिरची पावडर. तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर जर नको असेल का नाही तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता कुटून. त्यात टाकले आपण हे कारलं जे पिळून घेतलं होतं ते. गॅस मिडियमच आहे. आता मिडियम गॅसवर एकसारखं आपल्याला ह्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे. गॅस करणारे आता एकदम बारीक. हे आपण एका जागी करून घेऊया मध्ये असं. आता त्याच्यावर ठेवायचे आपल्याला हे झाकण. आणि जर तुमचा जर तवा पातळ असेल का नाही तर तुम्ही एकदा बघायचं आणि हलवायचं थोडंसं. तर माझा तवा कसा जाड आहे आणि एकदम बारीक केलेला आहे. आपण झाकून ठेवलं होतं 1 2-3 मिनिट, नाही तर 5 मिनिट जरी झाकलं तरी चालेल बारीक गॅसवर. बघा मस्त असं होतं बघा. आता परत गॅस करणार आहे मी मिडियम. आणि मिडियम गॅसवर आपण असं परतायचं थोडंसं. आता तुम्हाला मी सांगते, ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त कांदा टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तर एखादा टोमॅटो टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तर थोडासा गूळ टाकला तरी चालू शकते. हे चांगलं वापरलं गेलेलं आहे बघा. आणि ह्याला कसं आपण बीटनं जेव्हा लावून ठेवतो ना, मीठ चिंच म्हणा, किंवा तुम्ही लिंबू जरी लावलं तरी चालू शकते. तर ते अर्ध्याच्या वर सॉफ्ट होऊन जातं एकदम. त्याला लय शिजायला वेळ लागत नाही. आणि अशाच पद्धतीत एकदम मस्त लागतं. तुम्ही ह्याच्यामध्ये मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट पण कुटून टाकू शकता. 1 नंबर लागतात. तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा असं घरात खायला म्हणा, ह्याला म्हणा, किंवा वरण भात केलं तर तोंडी लावायसाठी. तर त्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही ह्याला भाजी बनवू शकता, चटणी बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.